नमस्कार बंधू भगिनींनो. विरोधी पक्षात असलं तर विकास करण्यासाठी फंड भेटत नाही म्हणून नाराजी आणि सत्ताधारी पक्षात असलं तर समोर खुर्चीवर बसायला भेटलं नाही म्हणून नाराज. आता नेमकं या आपल्या निवडून दिलेल्या लोकांना किंवा या पक्षामध्ये काम करणाऱ्या लोकांना, पार्ट्यासाठी झिजणाऱ्या लोकांना पाठवायचं तरी कुठं म्हणजे खुश राहतील आणि लोकांच्या कामांकडे जरा लक्ष देतील. आता आज तर मोठं गंमतच झाली. पुण्यामध्ये सारथीचा कार्यक्रम होता. सारथीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आले आणि देवेंद्र फडणवीस, अभिमन्यू पवार, नरेंद्र पाटील असे बडे-बडे दिग्गज त्या आणि तिथं एक महत्वाची लेडी लीडर होती आणि ती म्हणजे की आपण मागे पाहिलं होतं ज्यांच्या हातामध्ये कॅरी बॅग घालून गोमूत्र शिंपडत होत्या, पुणे स्वच्छ करायला, पवित्र करायला निघाल्या होत्या. पुण्याची भूमी अपवित्र झाली, कोणीतरी नमाज पाळला म्हणून. आणि मग त्यांनी हातामध्ये कॅरी बॅग घातली आणि गोमूत्र शिंपडायला सुरुवात केली होती. त्या सगळ्यांचा परिचय झालेल्या लाडक्या म्हणजे मेधा कुलकर्णी. ह्या गोमूत्रला पवित्र मानतात, पण त्या हाताचा वास येतो म्हणून कॅरी बॅग घालतात हातामध्ये गोमूत्र हाताला स्पर्श होऊ नये म्हणून. एवढ्या म्हणजे हिंदुत्ववादी आहेत त्या. आता त्या सारथीच्या एका कार्यक्रमामध्ये गेल्या आणि त्यांना समोरच्या खुर्चीवर एक लाईनमध्ये एक खुर्ची रिकामी दिसली, की जिथं स्वतः त्या योजनेचे अध्यक्ष बसणार होते. पण ते नेमके आलेच नव्हते. त्यांचं नाव होतं म्हणून ह्या त्या खुर्चीवर बसत होत्या. आता तिथं अभिमन्यू पवार आले आणि अभिमन्यू पवार म्हणाले, की जे औस्याचे आमदार आहेत, त्यांनी सांगितलं, की "तुम्ही मागच्या खुर्चीवर बसा. कारण का तर इथं नरेंद्र पाटलांना बसू द्या वगैरे." कारण ते पण अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत. दोन्ही योजना सारख्याच असल्यामुळे त्यांना इथे बसू द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पुण्यामध्ये केतनचं जे प्रकार घडलेला आहे, त्याला गडावरून वगैरे ढकलून दिलं त्याच्या होणाऱ्या पत्नीने. तर त्याचे आई-वडील आले होते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी. मग मेधा कुलकर्णीनेही काही लोक आणले असतील भेट घेण्यासाठी, काही मुद्दे मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे. पण अभिमन्यू पवार म्हणतात, स्वतः सांगत आहेत, की ते म्हणतात, की "मी फक्त त्यांना एवढंच म्हणालो, की आधी केतनच्या आई-वडिलांना भेटू द्या आणि दुसरा वाद झाला त्यांच्यामध्ये, की ते खुर्चीवरून. आता यांना समोरच्याच खुर्चीवर बसायचं होतं. यांना मागच्या खुर्चीवरशी बसायचं नव्हतं मेधा कुलकर्णींना. पण अभिमन्यू पवारांनी त्यांना मागे बसायला लावलं. तर मागे मला का मी काय मागं बसू? कारण मी खासदार आहे. दुसरी गोष्ट मी पार्टीचा कार्यकर्ता आहे. पार्टीची फायर ब्रँड वगैरे आहे. म्हणून मी काय मागे बसणार नाही. म्हणून त्यांनी कार्यक्रमातून डायरेक्ट कार्यक्रमाच्या आधीच म्हणजे कार्यक्रमात थांबल्याच नाहीत, निघून गेल्या राग-राग. ज्याला राग अतिशय अनावर झाला मेधा कुलकर्णींना आणि त्या तिथून गेल्या. हा सगळा प्रकार घडल्यानंतर पुन्हा त्या गेल्या तर गेल्या, शांत बसल्या नाहीत. पुढे जाऊन त्यांनी मीडियाला सांगितलं, की अभिमन्यू पवारांनी मला कार्यक्रमातून वगैरे मागच्या खुर्चीवर पाठवलं. कारण का? तर त्यांनी म्हणले, की "हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे. तुम्ही समोरच्या खुर्चीवर बसू नका, म्हणजे सगळे मराठा लोक समोर बसतील" वगैरे. आणि मग असं जातीवाचक शब्द त्यांनी वापरले. हे झालं, ते झालं आणि मग दोघीही मीडियावाले दोघांनाही कॉलवर घेतात. इतकं सुनावतात अभिमन्यू पवारांना ह्या मेधा कुलकर्णी, की आता वाटलं भाजपला पण खरी फायर ब्रँड सापडली. आता ही फायर ब्रँड उद्यापासून लावावंच लागते. कारण आतापर्यंत खरी आग लावणारी बाई म्हणलं तर उद्धव ठाकरेकडेच आहे महाराष्ट्रात. ते आग म्हणण्यापेक्षा गटारच आहे. ओळखली की सगळी दुर्गंधीच महाराष्ट्रात विचाराची. आता भाजपलाही फायर ब्रँड ही सापडलेलीच आहे. आता काय म्हणते ती बघा. आता ह्या कशा बरोबर रस्त्यावर आल्यात. सगळ्या कशा सारख्याच निघाल्यात ह्या. ती ठाकरेचं गटार एक त्या दिवशी आष्टीकरला म्हणलं होतं, जे हिंगोलीचे खासदार आहेत. ते आष्टीकर पक्ष सोडून गेल्यावर गद्दार तर त्यांच्या 5वीलाच पुंजलेला शब्द आहे त्या ठाकरेच्या लोकांकडे. त्यांच्या बाया ते गद्दार म्हणतातच लोकांना. पक्ष सोडला म्हणजे ते गद्दार म्हणतातच. दुसऱ्या पक्षातलेही लोकं जातात पार्टी सोडून, पण त्यांना कोणी गद्दार म्हणत नाही. पण ह्या बाया स्पेशल आहेत गटार ठेवलेले. तर ते गद्दार म्हणतात. तर तिनं म्हणलं होतं आष्टीकरच्या पोराला, की "तुझ्या बापाला मारून टाक, खेटरं मार आणि श्राद्ध घाल." आता श्राद्ध तर मेल्यावरच घालावं लागेल ना, मग त्याला त्याच्या बापाचं अगोदर खून करावं लागेल. मग तिनं सांगितलं, की "त्याचा खून कर, मारून टाक." झालं, आली कुठं? कुटुंबावर. आता ही बघा मेधा कुलकर्णी, ह्या राजकारण्यांच्या ज्या बाया आहेत ना, त्या कशा खेटरं मारण्याच्या लायकीच्या आहेत. यांची पात्रता सुद्धा नाही. त्यांना मागची खुर्ची नाही. अभिमन्यू पवारनं तर त्यांना स्टेजच्या खालीच पाठवायला पाहिजे होतं. ठाकरेचा गटार आणि हे असलं एक गटार कुठं दिसले ना, हे गटार 2-4
हे स्टेजवर सुद्धा येऊ द्यायच्या लायकीचे नाहीत. पण हे टाकायलेत ना पोते, यांचे कुत्रे पोते त्यांच्यावर टाकायलेत पैशाचे मीडियाकडे म्हणून त्यांची लायकी जिथं नाही तिथं हे जाऊन बसलेत. दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं, इथल्या मराठी माणसाचं दुर्दैव, की असल्या डुकरांवर पैसे उधळले चाललेत मीडियाकडे आणि म्हणून ह्या कुठल्या-कुठल्या खुर्चीवर बसल्यात जाऊन. आता हिची पण तीच लायकी कशाची? अभिमन्यू पवारांना बी आपली बाजू मांडायची होती आणि हिला पण ही फाड, फाड, खड, खड, खड आपलंच मांडते सगळं. अभिमन्यू पवारांचं काही ऐकू देत नाही. झालं ठीक आहे, अभिमन्यू पवार मीडियाला सुद्धा म्हणतात, "तुम्ही मला कॉलवर घेतलंय कशासाठी? माझी बाजू मांडू देणार आहेत की नाही का या बाईचं ऐकवणार आहेत मला?" पण अर्थात ते बाईचं म्हणत नाहीत, ताईचं म्हणतात. तेवढं त्यांनी आदर बाळगला स्त्रीचा आणि तरी ह्या स्त्री म्हणण्याच्या लायकीच्या नाहीत बरं का. हे राजकारणात ज्या आता पुढे यांच्यावर पैसे उधळल्या चाललेत ना, ह्या बाया स्त्री म्हणण्याच्याही लायकीच्या नाहीत. ह्या मायबापावर जातात डायरेक्टली. आता दुसरी गोष्ट, तिथेच अभिमन्यू पवारांना कॉलवर मीडिया आहे, उभा महाराष्ट्र ऐकत आहे यांचं. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आणि बाहेर देशात सुद्धा लोक ऐकतात हे गलिच्छ राजकारण इथलं. कारण आपण पाहत असतो डॉक्टर संग्राम पाटील लंडनमध्ये बसून रोज ही परिस्थिती इथली पाहत असतात आणि नंतर आपली बाजू पण मांडत असतात इथली परिस्थिती पाहिल्यावर. याचा अर्थ बाहेरच्या देशात सुद्धा यांचं हे गटार ओकणारं लोक पाहतात. पण अभिमन्यू पवारांना ही बाई तिथंच म्हणते, "तुमच्या आईची शपथ घाला जन्मदात्या." हिला ह्या बायांना केवळ खुर्ची दिली नाही म्हणून त्यांच्या आई-वडिलांपर्यंत ह्या बाया निघाल्यात आता. त्यानंतर तुमच्या लेकरांची शपथ घ्याल. अरे ज्या आईने 9 महिने पोटात बाळगून जन्म दिलाय त्यांच्या लेकरांना, भलेही ते कुठल्या पार्टीचे कार्यकर्ते झाले असतील पुढं, पण केवळ तुमच्या खुर्चीसाठी त्यांच्या आई-वडिलांची शपथ जन्मदात्या, त्यांच्या लेकरांची शपथ, त्यांच्या कुटुंबावर जाण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्हाला नाही दिली खुर्ची, नाही दिलं कार्यक्रमात, हाकलून दिलं कार्यक्रमातून. ठीक आहे, हाकलून दिलं. तुम्हाला अधिकार काय आहे त्यांच्या आई-बापांपर्यंत जाण्याचा? ते गटार, ठाकरेचं गटार त्या दिवशी आष्टीकरांना म्हणालच ना, त्या कृष्णा आष्टीकरला, "तुझा बाप मारून टाक, जोडे मार आणि श्राद्ध घाल नंतर मारून." आणि ही म्हणते आईची शपथ घाल. आता आज शपथ घालायला लावली या बाईने आईची पवारांना. दुसऱ्या वेळेस ती असंच म्हणणार, "तुझ्या आईला खेटर मार" वगैरे. मग या बायांचंच या राजकारणातल्या लोकांनी ऐकायचं का? अर्थात सगळेच काही ठाकरे नसतात. आपल्या मायबापाला काहीही म्हणलं तर या बायांना डोक्यावर घेतील म्हणून. कारण का? एखाद्यानं घेतलं बापाला थिरडं म्हणलं काय आणि काही म्हणलं काय, त्याच्यावर काही परिणाम होत नाही. पण आष्टीकरच्या पोराने कसं सुनावलं बघा मग त्या गटाराला पण, "मी माझ्या बापाला मारणारही नाही आणि माझ्या बापाचं श्राद्धही घालणार आहे." कोण लागून गेली ही? कुठलं गटार, कुठलं? त्यानं डायरेक्ट काय काय शब्द वापरले. अभिमन्यू पवारांनी आज आदर बाळगलाय. मेधा कुलकर्णी हे लक्षात ठेवायला पाहिजे. आज अभिमन्यू पवारांनी आदर बाळगलाय. त्यांच्या आईची शपथ घालायला लावली तरी सुद्धा. अरे ह्या किरकोळ गोष्टी तर होतच राहतील. हर एका कार्यक्रमामध्ये असतंय, हे मागं बसलं, ते पुढं बसलं, आम्हाला माईक दिला नाही, त्यालाच दिला, याला बोलू दिलं नाही, त्याला बोलू दिलं नाही. अरे तुमच्या पात्रता सुद्धा नाहीत बोलण्याच्या, तरी उभा महाराष्ट्र तुम्हाला स्टेज उपलब्ध करून देत आहे ना. तसलाही तो कार्यक्रम प्रशासकीय होता. काही येण्याची गरज नव्हती या एवढ्या मोठ्या लोकांची. तिथं अध्यक्ष जरी आले असते, मुख्यमंत्री 2-4 लोक, तरी बी कार्यक्रम ठीक होता. खरं तर या गटार ओकणाऱ्या बायांना कुठं घेतलंच नाही पाहिजे. आणि खरं सांगा, जी बाई हिंदुत्व मिरवते घेऊन, ती बाई गोमूत्राचा वास येते म्हणून हातामध्ये कॅरी बॅग घालत असेल, तर यांनी काय बाई म्हणून घेण्याची लायकी आहे का? का तर यांच्या हाताचं सौंदर्य खराब होईल, 4 लोक यांच्याकडे बघणार नाहीत मग. अरे आम्ही कधीच हिंदुत्वाचे पाढे मिरवत नाही, पण आम्ही डोक्याला अजूनही शॅम्पू लावत नाही. गोमूत्रानं डोकं धुतो आम्ही, पण अजूनही आम्ही हिंदुत्वाचे पाढे मिरवत नाही कधीच. कधीच नाही. कारण ज्यांना धर्माचा आदर असतो, तो धर्म जगण्यातून दाखवतो, बोलण्यातून दाखवत नाही. जगण्यातून धर्म दाखवायचा असतो, गटार ओकण्यातून नाही. ते गटार तर एक ठाकरेचं आहेच, आता ते तर सगळ्या महाराष्ट्राला विषच पाजत उठलंय. पण आता हे नवीन गटार सुरू झालंय. काय म्हणजे खरी राग या गोष्टीचा आला, या बाईला ठीक आहे बुवा, मराठा समाजाचा आहे म्हणलं असेल, ते अभिमन्यू पवार, तुम्ही इथं बसू नका म्हणला असेल, ठीक आहे, हिचा अवमान झाला, ही मराठा समाजाची नव्हती म्हणून हिला मागच्या खुर्चीवर बसावं लागलं, हाही अपमान झाला असेल, मग ही घरी गेली कार्यक्रम सोडून, हाही अपमान झाला असेल. पण त्याचा अर्थ तुम्ही आई वडिलांच्या शपथा खायला लावणं, लोकांच्या आई वडिलांपर्यंत जाणं, तुम्ही आमदार लोकांच्या, खासदार लोकांचे जे गुन्हे आहेत ते त्यांच्यावर दाखल करा ना. काय त्यांच्या आई वडिलांवर कशाला जाता ना तुम्ही? आई वडिलांवर जाण्याचं काय, तुमचा अधिकारच नाहीये तो आई वडिलांपर्यंत जाण्याचा किंवा लेकरा बाळांपर्यंत जाण्याचा. जर गुन्हेगार असतील लेकरं कशात, तर तुम्ही जा.
आता पहिली गोष्ट ठीक आहे बाबा अलीकडे, पण ही काय फॅशन निघली या बायांची आणि काय म्हणून लोकं या बायांना यांचे लीडर लोक डोक्यावर घ्यायलेत हेच कळेना झालंय. मग आता काय करायचं बरं? यांना मारलं या बायाला समाजात ह्या कार्यक्रमाला आल्या. आपण म्हणतो मारल्या आणि गप्प बसतील. तर त्या ठाकरेच्या गटाराला मारलं नव्हतं का मागं ते शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याला झाप-झाप हाणलं होतं. चांगलं मीडियावर दाखवलं बी त्यानं स्वतः बी सांगितलं. पण तरी बी ते आलंच ना पुन्हा. इकडं-तिकडं स्टेजवर मिरवतच आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा बंद पाडण्यासाठी त्या डुकरानं दुसऱ्या यात्रा ठेवल्याच बडबड ओरडायला. मग तसं आता आता ही मेधा कुलकर्णीला इतक्या शिव्या दिल्या लोकांनी हिला हातात कॅरी बॅग घातल्यावर, पण हिला मीडियासमोर यायचंच होतं. मग अभिमन्यू पवारांवर कुठलातरी आरोप करून त्याच्या आई-बापापर्यंत जाऊन मीडियावर यायचं होतं. मग आता उद्यापासून लगेच हिच्याकडे अभिमन्यू पवार असे म्हणले, "काय म्हणणं तुमचं?" हे काय म्हणले, "काय म्हणणं तुमचं?" मग पुन्हा अभिमन्यू पवारांकडे माईक. ती बाई असं म्हणली, "काय म्हणले तुमचं?" अरे गटारं दाखवता कशाला कमीत कमी? यांना का असं कचकन दाबलं पाहिजे पायानं कुठं नालीत एखाद्या. पुन्हा याचे तोंड सुद्धा दिसता कामा नये महाराष्ट्राला. पण रोज यांचे गटार ऐकावं लागणार आहेत. एकीकडे म्हणतात त्यांना विरोधी पक्षात ठेवलं तर म्हणतात आम्हाला फंड मिळेना विकास करायला आणि सत्ताधाऱ्यामध्ये पाहिलं तर आम्हाला खुर्च्या मिळेनात पुढे बसायला. मागे बसलं काय नरकात जातात का यांनी? स्वर्गालाच जाणार आहेत. यांच्यासाठी जागा बुकिंग ठेवल्यात, रिक्त ठेवल्यात इंद्रदेवांनी. हे स्वर्गालाच जाणार आहेत ह्या बाया 5-6 आहेत ना, ह्या निश्चित स्वर्गात जाणार आहेत. ह्या नरकात जात नाहीत ह्या, कारण हे अप्सरा आहेत ना. 100 बढकर एक, दिसायला पण 100 बढकर एक, बोलायला पण वाणीत जसं काही अमृतच आहे यांच्या. असं कधी-कधी राग येते ना रे समाज आणि एकीकडे म्हणतात आम्ही पार्लमेंटचे सदस्य आहोत, असं आहोत, तसं आहोत. पार्लमेंटमध्ये काही तुमचे फक्त मान, हे ते अपमान दाखवायला ठेवले का पार्लमेंट तिथे? पार्लमेंटमध्ये तुम्ही काय-काय ऐश करून घेता हे आम्हाला माहिती नाही का? नाहीतर मग अंगणवाडीमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये जे तांदूळ शिजवले जातंय ना, ते ठेवा पार्लमेंटमध्ये तुम्हाला नाश्त्याला, मग कळते तुम्हाला. पण तुम्हाला जनता आहे ना, मोत्याचे तांदूळ खाऊ घालायली ना. तुम्हाला सोन्यासारखं खायला दिलंय जनतेने आणि वरून असल्या खुर्च्या दिल्यात बसायला. शेतकऱ्याचं एका वर्षाचे एवढे घाम गाळून वर्षाचं उत्पन्न नाही, तेवढी तुम्हाला एका-एका दिवशी खुर्ची आहे बसायला एवढ्या किमतीची. तेवढी तुमची आईस असून तुम्ही तिथे अजून भांडणं करता स्टेजवर आणि महाराष्ट्राला दाखवता, की आम्हाला मान, अपमान वगैरे हे महाराष्ट्राला दाखवता. काय जरूरत आहे मीडियासमोर जाऊन वकण्याची, आम्हाला खुर्ची भेटली नाही, हे भेटली नाही, ते भेटलं नाही. जनतेच्या समस्यांवर काम करा ना, काय-काय आहे तर. तुमच्याकडे काही कमी दिल्यात का समस्या लोकांनी? त्या सोडवा ना. नुसतं वाचत बसले ना लोकांनी दिलेले कागद तर तुम्हाला दिवस-रात्र पुरणार नाही. पण तुम्हाला करायचंच नाहीये. फक्त याच्यातच वेळ घालायचा आहे. जनतेने लक्ष देऊच नाही ना आपल्याकडे आपण काय करतोय. फक्त आपण काय गरळ बघतोय हेच लोकांना ऐकावं. 20च अक्षरशः. ते पहिले ती पुतना तुमच्यापेक्षा, ह्या बायांपेक्षा, ह्या भडव्यांपेक्षा ना कितीतरी बरी होती. मी म्हणते कंसाची बहीण पुतना आहे ना, कितीतरी चांगली होती. तिनं फक्त गोकुळातल्याच मुलांना विष पाजलं, दुसऱ्या नाही पाजलं आणि तेही सर्वात आधी जर तिला कृष्णच भेटला असता ना, तर तिनं कृष्णालाच पाजलं असतं. इतर मुलांनाही पाजलं नसतं विष. पण ह्या ह्या ज्या बाया आहेत ना, या भडव्या, उभ्या महाराष्ट्रातील बालगोपाळांना ह्या यांच्या विचाराचं विष पाजत निघाल्यात. इतक्या ह्या नालायक आणि हरामखोर आहेत आणि यांच्या लीडरला कोणी बोलले की ह्या कशा रडतात बघा ना, जसं काही यांचं पार 7 जन्माचं उतू चाललंय. इतकं ह्या रडतात, इतकं रडतात. आमच्या नेतृत्वाला असं म्हणलं, आमच्या नेतृत्वाला म्हणणारे नीच, नालायक, पापी आणि ह्या महापापी एवढाच फरक आहे. पण महापाप्यालाही पापी म्हणणं हे सुद्धा म्हणणाराचं महापाप हे आमचं महापाप, की आम्हाला पुन्हा यांच्यावर बोलावं लागतंय. खरं तर यांची नावं घेऊन अशी बोलण्याची ना इच्छा सुद्धा होत नाही. इतकं हे गटारं बेकार आहेत. इतके बेकार आहेत, अत्यंत नीच, नालायक असणारे. ह्या जनतेच्या समस्या बाजूला ठेवतात आणि फक्त यांचं दाखवतात आणि मग लगेच यांच्या विरोधात जर कोणी गेलं, तर त्यांच्या आई-बापापर्यंत हे जातात. हरामखोर कुठले. आता पुन्हा म्हणा तुम्ही एखाद्याला, की घाला म्हणून श्राद्ध याच्या बापाचं, त्याच्या बापाचं, याच्या बाईच्या शपथा घाला, त्याच्या बापाच्या शपथा घाला. तुम्हाला जर गावात येऊ दिलं तर म्हणा मग तुमचे लीडर जे ओतायलेत ना पैसे मीडियासमोर तुम्हाला दाखवायला, तिथेच ओता म्हणा. पुन्हा जर समाजामध्ये तुम्हाला येऊ दिलं ना असं, मागेच कसं हाणलं होतं थापड झाप-झाप त्या ठाकरेच्या गटाराला, तशाच तुम्हालाही बी समाज एकदा हाणल्याशिवाय सोडत नाही मग. काय तरी तुम्ही निर्लज्जेसारखं पुन्हा बोलताय. समाजातील लोकांच्या अरे ते आमदार भ्रष्ट असो का कसे असो, तुमच्या पक्षाचे होते ना आणि आमचे लोकप्रतिनिधी आहेत हे लोकं. कसलेही जरी असले ना, तर आमचे पुन्हा लोकप्रतिनिधी आहेत
आता आमचे लोकप्रतिनिधी आमच्या समाजातले हे जरी एखाद्या पक्षाला सोडून गेले, तरी काही काम सांगायचं असेल, कुठे एखादा उद्या बंधारा फुटला, गावात पाणी घुसायला लागलं, तर आम्ही या फुटलेले आमदार का असेना, खासदार का असेना, आम्ही यांनाच सांगणार आहे आमचे लोकप्रतिनिधी म्हणून. काही तुम्हाला सांगता येणार नाही भडव्या बायांना, तुम्ही येणार नाहीत पळत. हे आमचे लोकप्रतिनिधीच येणार आहेत. हे नाही आले तर आम्ही यांनाच खेटरं आणू, यांचे कानं धरून यांनाच आणू आणि यांना यावंच लागतं यांना. ठीक आहे, ह्या भडव्या बाया येणार आहेत का? आणि म्हणून हे आमदार फुटले काय आणि खासदार फुटले काय, लोकांना यांना शिव्या देण्यापेक्षा आधी यांचे षडयंत्र ओळखा, की आपण डायरेक्ट आपल्याच लोकप्रतिनिधींना आपल्या आजूबाजूच्या शिव्या द्यायला लागतो. अरे तेच येतात उद्या पुन्हा आपल्या कामाला. ह्या भडव्या बाया येणार नाहीत. यांना जर बोलवणं, एखादा कॉल केला ना, आमच्या गावचं धरण फुटलंय, गावात पाणी घुसलंय, इकडे या, तिकडे या किंवा दुष्काळ पडलाय म्हणून या, तर यांना लिपस्टिक घासायलाच 2 दिवस लागतील. यांना बघा की आता कुठल्याही कार्यक्रमात आले की ह्या 1 दिवसांआधी दिवसभर त्या कार्यक्रमाच्या आधी पार्लरमध्ये सापडतात की नाहीत. आणि म्हणून आपण आपल्या लोकप्रतिनिधींना 4 शिव्या द्या, पण काम मात्र आपले लोकप्रतिनिधीच करणार आहेत, ह्या भडव्या बाया करणार आहेत. म्हणून वेळीच आपण यांना धडा शिकवला पाहिजे. आज काय अवकात आहे यांची कुणाच्या आई-वडिलांपर्यंत जाण्याची वगैरे, कुठल्याही पक्षाचे असू द्या. अर्थात आता ते अभिमन्यू पवार काय आमच्या विचारधारेचे नाहीयेत. आम्ही आत्ताच सांगतो की आम्ही गांधी विनोबांच्या, तुकडोजी महाराजांच्या विचारधारेचे, आणि अभिमन्यू पवारांचा जो पक्ष आहे तो पूर्णपणे आमच्या विरोधी विचारधारेचा आहे. तरी सुद्धा कुणाच्याही आई-वडिलांपर्यंत जाणं हे कितीपत तुम्हाला तरी योग्य वाटतं, किंवा कुणाच्या वडिलांचं श्राद्ध घाला म्हणणं, किंवा कुणाला गद्दार म्हणणं पक्ष फुटला म्हणून. अरे काय चाललंय हे महाराष्ट्रात? ह्या बाया ह्या तिथं बसून बोलतात आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना असं बोलायला लावतात. एक बाई बसून यांची फेसबुकला गद्दार शब्द टाकते की उभ्या महाराष्ट्रातले कार्यकर्ते गद्दार गद्दार बोंबलत बसतात. अरे बायकांचं ऐकणाऱ्यांनो लक्ष द्या, घरच्या बायकोचं ऐका, यांचं ऐकून काही फायदा होणार नाही. घरचे आपले चारा पाणी करा बैलांचं, या बायांचं ऐकून यांनी तिथं बसून काहीही म्हणायला, त्यांना म्हणण्याचे पैसे द्यायलेत त्यांचे लीडर, यांच्यावर पोते ओतायलेत. पण आपल्या गावात आपल्या पार्टीचा, विरोधी पार्टीचा म्हणून आपण भांडणं करून बसल्यानं आपल्याला काय मिळणार आहे? काही मिळत नाही. साधं फुलातला त्या हारातलं फुलही फेकत नाहीये तो लीडर कार्यकर्त्यांना. कार्यकर्त्यांना काही मिळत नाही. साधी पंचायत समितीही मिळेना झाले कार्यकर्त्यांना. त्याच्यामुळं वेळीच वळखा. ह्यांचे जे बसल्यात भडव्या 2-4 किंवा 2-4 भडवे, त्यांचे षडयंत्र वेळीच ओळखले पाहिजे. आणि तुम्हाला तरी योग्य वाटतं का की कुणाच्या आई-वडिलांच्या शपथा खायला लावणं, लेकरा-बाळांच्या शपथा खायला लावणं, किंवा असले हे श्राद्ध घालायला लावणं, या भडव्या बायांचं ऐकून पुन्हा महाराष्ट्रामध्ये गोंधळ करून घेणं, परिस्थिती मातवणं, हाताबाहेर परिस्थिती घालणं आपल्याला तरी योग्य वाटतं का? निश्चितच आपण व्यक्त व्हा, प्रतिक्रिया द्या. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.